चला आज आपण बनवणार आहोत सोपी अशी एक स्नॅक्सची रेसिपी। त्याच्यासाठी आता बटाटे आपण बॉईल करून घ्यायचे आहेत, ते कुस्करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आता मी कॉर्नफ्लोअर घातला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता। आणि हिरवी मिरची घालायची आणि त्यात आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं मिश्रण आता मळून घ्यायचं। जसं आपण पीठ मळतो ना तशा प्रकारे हे चांगलं मळून घ्यायचं। फार सोपी रेसिपी आहे, जास्त काय ह्याच्यात मसाले लागत नाहीत। आता बघा एका प्लेटमध्ये मी मैदा घेतला आहे, मैद्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याची अशी एक छानशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून छान पातळ असं एक मिश्रण त्याचं तयार करून घ्यायचं। पातळ अगदी जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। आणि आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपण शेव घेणार आहोत, जी आपण खिरीसाठी जी शेव वापरतो ना, बारीक शेवची जे पॅकेट असतं त्याच्यातली मी शेव घेतली आहे ह्याच्यात। आणि ती आपण हाताने चांगली कुस्करून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायची। अशा प्रकारे कुस्करून ती चांगली बारीक करून घ्यायची। आणि पुढची आता प्रोसेस आपल्याला करायची आहे ते बघा, आपण जे बटाट्याचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ना, पहिला हाताला आपल्याला तेल लावायचं आहे आणि ते मिश्रणाला जसं आपल्याला आकार तुम्हाला हवा तसं तुम्ही त्याला शेप देऊ शकता। गोल चौकोन जसं शेप तुम्हाला हवा तसं तुम्ही देऊ शकता। मी असे हे लांब लांब ह्याला शेप देते। पहिलं हे सगळे आता आपण तयार करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे वळू। हे बघा आता हे मी थोडेसे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ते आपण जे मैद्याचं पातळ एक हे बनवलेलं ना पेस्ट, त्याच्यामध्ये हे घोळवायचं आहे। ते पेस्टमध्ये पहिलं ते हलवून घेऊ आणि त्याच्यानंतर हे त्याच्यात आपल्याला त्या मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवायचे आहेत आणि जी शेव होती बारीक आपण चुरून ठेवलेली आहे, शेवयांची शेव जी होती ना, त्याच्यामध्ये हे घोळवायचे आणि ठेवून द्यायचे। पहिलं हे सगळे तयार करून घेऊ, म्हणजे सगळे घोळवून घेतले ना तळायला बरे पडतात। आता हे सगळे आपण करून घेणार आहोत आणि तेल तापवायचं आणि तेलामध्ये हे एक एक करून असे सोडायचे आणि लगेच त्याला उलटायचं नाही, थोड्या वेळ असं एका बाजूने चांगले होऊ द्यायचे। त्यानंतर ह्याला आपण दुसऱ्या बाजूने पण पलटून चांगले तळून घ्यायचे। खूप छान रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त काही कठीण नाही आहे, ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले पण नाही लागत। मुलांना आपण टिफिनमध्ये स्नॅक्समध्ये पण आपण हे बनवून देऊ शकतो। मुलांसाठी बनवताना तुम्हाला हव्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण घालू शकता, जसं की गाजर किसून घालू शकता, शिमला मिरची, असे तुम्ही हव्या तर भाज्या ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घालून हे अशा प्रकारे आपण बनवू शकतो। आणि ही बाहेर हे शेव वगैरे लावल्यामुळे छान हे कुरकुरीत छान होतात। नक्की करून पहा आणि नक्की तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा हे झाले आपलं आता स्नॅक्स रेडी। सोपी पद्धत आहे, एकदम सोपी रेसिपी आहे।